हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये. तर आमच्याकडे गाडी आलेली आहे TVSची. आपण कमेंट करून सांगू शकता कोणती गाडी आहे. त्याच्यावरून 110 लिहिलं आहे, बाकीचं नाव बी पुसून जायले. TVS स्पोर्ट असेल माझ्या हिशोबाने, किंवा स्टार सिटी पण नाव बी दिलेलं नाही काही. आणि आमचे कस्टमर 3 कस्टमर फार एकदम दिलखुश माणसं आहे. लोटीत आलेलं म्हणून त्यांना लय जे हसू येऊ राहिलं. ते गे फार जाम झालेलं आहे. शमशेरपूरवरून आलं ना, सावरगाव इथून 22 किलोमीटर आहे अकोल्यावरून. मी गाडी चालू करत गेलो तर गाडी चालू होत नव्हती. काम केलं पण किक स्लिप मारू लागले. मी किक मारायला गेल्यावर म्हणलं किक स्लिप मारते तर याला क्लच ढिल्लं करावा. गाडी चालू झाली, क्लच ढिल्लं करायला गेलं तर याला क्लच लिव्हर नाही, ब्रॅकेट नाही. खाली वाकून पाहिलं तर याला क्लचच्या इथं पोझिशन येतं लिव्हर, तो बी नाही. जागा दिलेली वायरची पण याला क्लच वायरही नाही आहे, क्लच लिव्हर नाही. गिअर टाकल्यावर रेस केल्यावर गाडी पुढे जाते. तुम्ही कधी पाहिलं का? मी तर पहिल्यांदाच पाहिलं आहे TVSच्या गाडीमध्ये. हिरोची गाडी पाहिली होती 1-2 गाड्या, पण या गाडीला क्लच नाही आहे. तुम्ही पाहू शकता इथं क्लचचं काही लिव्हर वगैरे नाही, ॲडजस्टमेंटला जागा नाही आहे. आपण बसू शकतो पण क्लच कवर वगैरे मध्ये प्रॉब्लेम येईल. मग हे असं गाडी आल्यावर फिटर कसं हात लावेल सांगा बरं. मी विचारच करीत होतो हात लावा का नाही, पण मला जरा करून पाहावा काय होतं. पण गाडी चालू झाली, समाधान वाटलं. याला क्लच लिव्हर नाही आहे, म्हणजे क्लचचे कामच नाही आहे. बाहेरून क्लच दाबा, क्लच सेटिंग करा, क्लच बाहेर टाका, ह्या गोष्टी नाही आहे या गाडीमध्ये. आपण कमेंट करून सांगू शकतो ही गाडी कोणती असेल. मला तर अजून मजलेलं नाही. पेपरवर असेल यांच्याकडं. याच्या टेल नंबर 110 लिहिलं आहे. TVSचे लोगो आहे सगळे. हे पाहू शकतो TVS लिहिलं आहे. गाडीचं नाव काय आहे ते सांगा. हां, नाही माहिती का? पेपरवर मग पाहून घ्यायचं ना. इथं आम्हाला प्रश्न पडतो कोणती गाडी आहे. आपण कधी पाहिलं का मग असं TVSचे बिगर क्लचची गाडी? ते बी लेटेस्ट मॉडेल, असं बी नाही का फार जुनी गाडी. जी गाडी लेटेस्टमध्ये आहे, स्टार नाही तर स्पोर्ट असं 110 लिहिलं आहे. कमेंटमध्ये सांगू शकतो कोणती गाडी आहे. मी पण दिसत आहे. मला प्रश्न पडला का गाडी कोणती म्हणून हे व्हिडिओ बनवलं, बाकीचे काही नाही. गाड्या सगळ्या सारख्याच राहतात TVSमध्ये. काही वायरिंगमध्ये इकडं क्वालिटीमध्ये बदल राहतो. धन्यवाद कृष्णा ब्लॉगमध्ये.